नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक विनायक ठाकूर कृषीतंत्र निकेतन देवगड या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत। मित्रांनो, सध्या काजूला मोहोर येत आहे आणि मोहोर संरक्षणासाठी बऱ्याच शेतकरी मित्रांनी मला फोन केले होते आणि म्हणून मी हा तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत आहे, काजू मोहोर संरक्षण। म्हणजे आता आपल्याला काजूच्या मोहोरावर येणाऱ्या महत्त्वाच्या ज्या किड्या आहेत आणि जे रोग आहेत त्याच्या संदर्भात अभ्यास करायचा। बरेच किडे आणि रोग आहेत, त्या सगळ्यांचा अभ्यास करणं गरजेचं नाही, पण महत्त्वाची जी किड आहे जी काजूला नुकसान करणारी त्याला म्हणतात टी मॉस्किटो, आणि टी मॉस्किटो संदर्भात आपण संपूर्ण या काजूचा अभ्यास करणार आहोत किंवा त्याच्यावर नियंत्रण कसं करायचं ते बघणार आहोत। मित्रांनो, आपण या अगोदर एक काजू लागवड भाग 2 पाहिला आणि त्यामध्ये काजूची जमीन, हवामान, जाती, उत्पादन, प्रक्रिया अशा बऱ्याच गोष्टीविषयी आपण माहिती पाहिली आणि आज आपण काजूचं मोहोर संरक्षण विषयी विशेष व्हिडिओ पाहूया। बघा मित्रांनो, काजू हे जंगली पीक आहे। त्याचं मूळ स्थान ब्राझील जरी असलं तरी आफ्रिकेच्या जंगलात नैसर्गिकरित्या उत्तम पिकतो, पण कोकणात त्याला चांगली चव आहे आणि काजूवर संशोधन केलं जातं वेंगुर्ल्यामध्ये, म्हणजेच प्रादेशिक काजू संशोधन केंद्र वेंगुर्ला येथे काजूवर संशोधन करून काजूच्या एकूण 9 जाती विकसित केल्या आहेत आणि हे महाराष्ट्राचं एकमेव काजू संशोधन केंद्र आहे। तसंच बघा, काजू हे कोकणात आणि गोव्यात चांगला पिकतो, तरी पण काजू पूर्ण उभ्या महाराष्ट्रात होऊ शकतो आणि मी त्याचा बरेच प्रयोग केलेले आहेत। मी महाराष्ट्रात कोकणाव्यतिरिक्त चाचण्या घेतल्या आहेत आणि बऱ्याच जिल्ह्यामध्ये ते यशस्वी पण झाले आहेत। फक्त 1-2 किलोचा जर फरक पडला, म्हणजे उत्पादनामध्ये 1-2 किलो काजूचा फरक पडला, तर बाकी उभ्या महाराष्ट्रात काजू हे उत्तम होऊ शकतं। आता बघा, महाराष्ट्रात हवामानानुसार सर्वत्र जवळजवळ काजू तयार होऊ शकतो। नवीन भागात लागवड केल्यास कीड आणि रोग पण कमी येतात। सध्या कोकणात पिकणारा जो काजू कोकणातच कमी पडत असल्यामुळे, म्हणजे सध्या मागणी आहे, कोकणात ज्या कारखाने आहेत त्यांना 50% काजू हा बाहेरून येतो आणि बाहेरील देशातून येत असल्यामुळे प्रक्रियेसाठी भरपूर वाव आहे आणि म्हणून काजूची लागवड जर तुम्ही समजा उभ्या महाराष्ट्रात केली तर शाश्वत उत्पन्न देणारं हापूस हा राजा आणि काजू ही राणी अशी मानली जाते। म्हणजे 2 नंबरचं पीक आहे उत्पादनाच्या बाबतीत आणि किमतीच्या बाबतीत, त्यामुळे याची लागवड होणं गरजेचं आहे। बघा, काजूची हेक्टरी झाडे 155 जरी बसत असली तरी 20 kg हा प्रत्येक झाडाचं उत्पन्न आहे। तर 155 झाडं गुणवले 20 किलो पकडलं तर 3100 kg, म्हणजे 3100 किलो आपल्याला बिया मिळतात। आणि जर किती कमी म्हटलं तर 130 ते 150 रुपये किलोने जर समजा पकडलं तर आपल्याला जवळजवळ 4 ते 4.5 लाख रुपये हेक्टरी मिळतातच। आणि सध्या नोव्हेंबरपासून मोहोर येण्यास सुरुवात होतो आणि त्या मोहोराचं संरक्षण करण्यासंदर्भात आपण हा व्हिडिओ करणार आहोत किंवा व्हिडिओ पाहणार आहोत, म्हणजे उत्पादन वाढवण्यासाठी मोहोर संरक्षण कसं करायचं। मित्रांनो, काजूवर एकूण 60 प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव दिसतो, पण त्यातील 8 ते 10 प्रकारच्या किडी जर सोडल्या आणि 4 ते 5 प्रकारचे रोग जर सोडले तर काजूचं बाकीच्या किडी आणि रोगांपासून नुकसान होत नाही। तर प्रामुख्याने आपल्या मोहोरावर येणारी महत्त्वाची कीड आहे टी मॉस्किटो। टी मॉस्किटो ही ढेकूण वर्गातील कीड आहे, यालाच म्हणतात काजूवरील ढेकूण, आणि हा ढेकूण काजूच्या मोहोराला मधील रस शोषून घेतो, म्हणजेच ही रस शोषणारी कीड आहे। आणि या टी मॉस्किटो किडीपासून काजूचे जवळजवळ 80% नुकसान होतं। काही ठिकाणी मी 100% पण नुकसान झालेलं पाहिले आहे। त्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये जर याचं नियंत्रण केलं तर तुमचं पीक वाचू शकतं, अन्यथा नाही। पण आपल्याला माहिती नसतं की काजूचा टी मॉस्किटो कुठून सुरुवात होतो, त्यामुळे आपल्याला प्रादुर्भाव झाल्यानंतर दिसतं, मग फवारण्या करून काही उपयोग नाही। जसं आपण म्हणतो, वराती मागून घोडे नेऊन काही उपयोगाचं नाही। तर आपण कशा पद्धतीने सुरुवातीलाच नियंत्रण करायचं ते मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहोत। टी मॉस्किटो ही कीड काजूवर फार महत्त्वाची नुकसान करणारी कीड असल्यामुळे त्याचं 70 ते 80% नुकसान होतच होतं। पण हे वाचवण्यासाठी सुरुवातीला आपण मोहोर यायला सुरुवात झाला की बागेत पूर्ण फिरायचं आणि लहान येणाऱ्या मोहोराला निरखून बघायचं। म्हणजे तुम्हाला जर तिथं डॅमेज झालेला, सुई मारलेली किंवा तुम्हाला पाने आकसलेले दिसतात, हा टी मॉस्किटो आहे, तो पानाच्या शिरांनाही खातो, कोवळ्या पानांना डॅमेज करतो। त्यामुळे अशा पद्धतीने तुम्हाला रंगीत किंवा लालसर करड्या तपकिरी रंगाची पानं दिसतात। म्हणजेच आपण काय समजायचं की टी मॉस्किटोची लागण जायला सुरुवात झालेली आहे। सुरुवातीला कोवळ्या पानामध्ये अशी डॅमेज केलेली असतात, त्यामुळे आपल्याला इथून लक्षण दिसतं। बागेत जर तुम्ही सातत्याने फिरला तर तुमच्या हे लक्षात येणार, अन्यथा तुमच्या लक्षात येणार नाही। मग तुमचं पीक हातातून गेल्यानंतर समजणार, अरे रे, मी फवारणी केली असती तर बरं झालं असतं। मित्रांनो, ज्यावेळी तुम्ही मोहोराचं निरीक्षण करणार त्यावेळी असा काळपट रंगाचे तुम्हाला डाग दिसणार किंवा सुया मारल्यासारख्या दिसणार किंवा त्याच्यातून पाण्यासारखे बबल आलेले दिसणार किंवा ते डिंक आलेला दिसणार। म्हणजे
असा जर डिंक आलेला तुम्हाला दिसला तर तुम्ही काय करायचं की लक्षण चालू झाली 10% आजार असतानाही तुम्ही जर समजा फवारणी केली तर कंट्रोलमध्ये येणार, अन्यथा येणार नाही, अन्यथा तुमचं टोटल पीक नुकसानामध्ये जाणार. आणि म्हणून ही प्राथमिक लक्षणं जी आहेत ही पहिली बघायला शिका. आपल्याला काजू लागल्यानंतर बघायला जातो ते चुकीचं आहे. मित्रांनो, काजूच्या मुकुलाला सुद्धा तुम्हाला टी मॉस्किटो होऊ शकतो. तदनंतर नवीन पालवीला टी मॉस्किटोची लागण दिसू शकते. त्याच्यानंतर आपल्याला मोहराच्या काडीला लागण होते, म्हणजे असा काळ्या रंगाचा भाग आपल्याला दिसायला सुरुवात होतो, म्हणजे आपण समजायचं टी मॉस्किटोची लागण झाली. त्याच्यानंतर मोहर शेंड्यापासून सुकायला सुरुवात होतो आणि तो काळा काळा पडत जातो. सुरुवातीला काळसर हिरवट असा दिसतो आणि नंतर मग पूर्ण मोहर पूर्ण काळा पडतो आणि आपल्या पिकाचं 100% नुकसान होतं. त्यामुळे तुम्ही लहान मोहर असताना त्याची लक्षणं दिसली की फवारणी करायला सुरुवात करा, अन्यथा तुमचं टोटल पीक नाहीसं होणार. मित्रांनो, पूर्ण वाढलेल्या एका काजूच्या झाडापासून तुम्हाला 25 ते 30 किलोपर्यंत उत्पन्न मिळतं. पण योग्य वेळी जर फवारणी केल्याने मोहर संरक्षण केलं तर हे उत्पन्न हातात येतं, अन्यथा तुमच्या हातात काही नाही राहत आणि शेवटी मोहर जळून गेला म्हणतो आपण आणि आपल्या हातात 1 रुपयाची काजू मिळत नाही आणि टोटल काजूचं नुकसान होतं. म्हणून ही लक्षणं दिसल्यानंतर पहिल्यांदा प्रथम हे फवारणी करा, म्हणजेच काय काजूच्या टी मॉस्किटोवर कंट्रोल करा, म्हणजेच तुम्ही 100% तुमचं काजू तुमच्या हातात येईल किंवा निव्वळ पीक उत्पादन मिळेल. मित्रांनो, टी मॉस्किटोचं आणखी एक जे लक्षण आहे त्यामध्ये मोहराच्या खाली पानं अशी पांढरट दिसतात आणि ही पांढरट पानं दिसायला सुरुवात झाली की म्हणायचं की आपण लागण झाली, मग लगेच फवारणी करून घ्या, नाहीतर तुमची पानं मग अशी सुकतात आणि मग मोहर नाहीसा होतो, पालवी नाहीशी होते आणि संपूर्ण पीक तुमचं वाया जातं. आता आपण टी मॉस्किटो किडीविषयी जरा बघूया. पूर्ण वाढलेली कीड डासाच्या आकाराची असते. डोक्यावरील भाग बदामी तांबडा असतो किंवा काळ्या रंगाचा असतो. पोटाच्या पुढील भाग हा पांढरा असतो. बाकी शरीर काळ्या रंगाचं आणि पाठीवर टाचणीसारखा भाग असतो. टी मॉस्किटो किड जी आहे ती 1.5 ते 2 मिलीमीटर लांब असते. हिची जी मादी आहे ती 50 ते 60 अंडी घालते आणि या किडीचा संपूर्ण जीवनक्रम हा 25 दिवसाचा असतो. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये पालवी जेव्हा सुरुवात होते त्यावेळी आपल्याला ही दिसतो, म्हणजे दिसायला सुरुवात होते. जवळजवळ 100 ते 120 ठिकाणी ही मादी जी आहे किंवा नर आहे तो डॅमेज करतो, म्हणजे नर थोडा कमी करतो, 70 ते 80 ठिकाणी करतो, तर मादी 100च्या वरती ठिकाणी डॅमेज करते आणि मोहरला दंश करून त्यातला रस खाते आणि त्यामुळे मोहर काळा पडतो आणि नुकसान होतं. आता हे नुकसानाचा जो प्रकार आहे तो 30% ही पालवी स्वरूपात नुकसान होते, तर मोहर स्वरूपात 50% पर्यंत डॅमेज करू शकते आणि जर फळावर छोटी फळं असतात त्याला 20% पर्यंत प्रादुर्भाव आपल्याला दिसतो आणि हा प्रादुर्भाव दिसायला सुरुवात झाला की आपण पुढील प्रमाणे औषधं फवारणी करायची आहेत. आता आपण टी मॉस्किटो या किडीपासून पिकाला कसं वाचवायचं ते आपण पाहूया. या किडीच्या नियंत्रणासाठी आपल्याला 3 जवळजवळ फवारण्या कराव्या लागतात. पहिली फवारणी ही पालवी अवस्थेत, दुसरी फवारणी जी आहे ती मोहर अवस्थेत आणि तिसरी फवारणी आहे छोटी फळं पडत असल्या अवस्थेत. अशा या 3 अवस्थेत आपण फवारणी करतो. आता या फवारणी करण्यासाठी पहिली फवारणीला आपल्याला 36% मोनोक्रोटोफॉस 2 ml पर लिटर पाण्यातून आपल्याला फवारायचं आहे, तर दुसऱ्या फवारणीला आपल्याला प्रोफेनोफॉस 50% तीव्रतेचं 1 लिटर पाण्यामध्ये 1 ml ने फवारणी करावी. आणि आपल्याला फळे पडायला सुरुवात झाली, म्हणजे फळे छोटी छोटी व्हायला सुरुवात झाली की आपल्याला तिसरी फवारणी आपल्याला करायची आहे आणि ही तिसरी फवारणी आपल्याला लॅम्बडासायलोथ्रिन प्रति मिली पर लिटर पाण्यातून, म्हणजे 1 ml 1 लिटर पाण्यातून आपल्याला फवारावे, म्हणजेच आपल्याला सगळ्या या किडीचा पूर्ण बंदोबस्त होतो. मित्रांनो, तसेच काजूवर टी मॉस्किटो व्यतिरिक्त इतरही आणखी किडींचा प्रादुर्भाव होतो. त्यामध्ये पाणी खाणारी अळी आहे, याचा मोठ्या प्रमाणात पाणी खाऊन नुकसान करते. लीफ मायनर आहे, म्हणजे पानामध्ये आत अंडी घालतात आणि छोटी छोटी पिल्लं करून आतलं हरितद्रव्य खातात, त्यामुळे पानं मरून जातात. तसेच थ्रिप्स या किडीचाही प्रादुर्भाव होतो. थ्रिप्स म्हणजे फुलकिडे, हे हरितद्रव्य खातात, म्हणजे बोंडू वाकडे होतात, फळे लहान होतात, त्यामुळे नुकसान होतं. तसेच मिलीबग्स आहेत, मिलीबगमुळेही नुकसान होतं. बी व बोंड पोखरणारी अळी आहे, त्यामुळे बीचं आणि बोंडाचं पण नुकसान होतं. तसेच काजूला महत्त्वाचा एक खोडकिडा जो आहे तर त्याच्यापासूनही आपल्याला बचाव करायचा आहे. आपल्याला मी यापूर्वी खोडकिड्या या संदर्भात स्वतंत्र व्हिडिओ केलेला आहे. खोडकिड्यामुळे पूर्ण झाड मरून जातं, नाहीसं होतं आणि पूर्ण नुकसान होतं, तर अशा या खोडकिड्यावरही नियंत्रण आपण करायला पाहिजे. तसेच काही बुरशीजन्य आजार आहे, त्यामध्ये करपा आहे, मुळकूज आहे, शेंडेमर आहे, त्याचंही आपण योग्य प्रकारे नियंत्रण फवारणीद्वारे करणं गरजेचं आहे. मित्रांनो, अशा प्रकारे आपण
टी मॉस्किटो म्हणजे काजूवरील ढेकूण याचं नियंत्रण पाहिलं, तो कसा दिसतो ते पाहिलं, त्याच्याविषयी सखोल माहिती बघितली. इतरही आपल्याला बऱ्याचशे कीड आणि रोग आहेत, त्याची पुढील भागामध्ये आपण सविस्तर माहिती बघूया. तोपर्यंत आपण इथं थांबूया. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर जरूर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.